आम्ही निघालोय मुंबईच्या दिशेने. पायाला खाली फोड आले. आम्ही मॅप लावून चाललोय. आज आहे आपला लॉंग रन डे आणि या लॉंग रन डे मध्ये आपण करणार आहे 33 किलोमीटर. तर त्यासाठी आपण स्टोरी टाकली होती आणि त्या स्टोरीला रिप्लाय करून गौरव आला आपल्यासोबत. लॉंग रन करणं तर प्लॅन होतं, पण आपली डेस्टिनी प्लॅन नाही आहे. तिथे आपलं 33 किलोमीटर कंप्लीट होईल, तिथे आपण एंड करणार. तर आयरोली टोल नाका आम्ही क्रॉस केलेला आहे अशा प्रकारे आणि आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. आम्ही दोघांनी पण डेस्टिनेशन ठरवलं आहे, पण ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच सांगू. आपले 10 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि आपला फर्स्ट जेल आपण घेतो आता. हे डेस्टिनेशन आम्ही प्लॅन केलं आहे, त्याचा रूट आम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, म्हणून आम्ही मॅप लावून चाललो आहे सध्या. गौरव, तू कशी तयारी करतो सध्या? मग कुठेपर्यंत आले तयारी तुझी आणि किती वर्षापासून करतोय? 2 वर्षे 10वी-12वी भेटला पाहायला लागलो होतं. आता परत चालू केलं, 1 वर्ष सुरू झालं. तर आम्ही आता हायड्रेशन टॅब्लेट घेतो. आपले 20 किलोमीटर झालेले आहेत. आपण पोचलो आहे कुर्ला वाहतूक विभाग पोलीस कार्यालयाजवळ आणि आपले 25 किलोमीटर पूर्ण झाले आहेत आणि आता सेकंड जेल घेतो आहे आपण. आणि आपले 27 किलोमीटर पूर्ण झालेत. आपण पोचलो आहे धारावी पोलीस स्टेशनला. आपले 28 किलोमीटर पूर्ण झाले आणि आपण पोचलो आहे माटुंगा रोड रेल्वे स्टेशन आणि आपण दादर रेल्वे स्टेशनला पोचलो आहे सध्या. आपले 30 किलोमीटर झालेले आहेत आणि शुभमच्या पायाला खाली फोड आले, पण तरी पण तो बोलतोय आपला जो टार्गेट आहे तो पूर्ण केल्यावरच थांबू आपण. तर ही अशी जिद्द मित्रांनो. तर आपलं 33 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. पण हे आपलं डेस्टिनेशन नाही आहे, डेस्टिनेशन वेगळं आहे. अजून 4 किलोमीटर लांब आहे ते. आता आम्ही परत सुरू करतोय रनला ते 4 किलोमीटर पूर्ण करायला. तर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे, जे आपण ठरवलं होतं. हे बघा, गिरगाव चौपाटी. आणि टोटल किती किलोमीटर झालं तुम्ही बघू शकता. हे आम्ही प्लॅन केलं नव्हतं, आपल्याला पळायचं होतं 33 किलोमीटर, पण आपण पळवलं आहे 38 किलोमीटर.